मित्रांनो 6 वर्ष झाले या रानामध्ये कुठल्याही प्रकारची मशागत केलेली नाहीये, नांगर केलेली नाहीये, या रानाला खुरपणी झालेली नाहीये। आजूबाजूला ट्रॅक्टरचे आवाज येतात, ते लोक परेशान आहे, काळे भोर रानं दिसायला लागलेली आणि ह्या बाबाच्या रानात आल्यानंतर सगळं घाणं दिसते, पूर्ण दसकट उभा आहे, कुठं तण उगलेलं आहे, अजून काहीच केलेलं नाही, मस्त आराम चालू आहे घरी। मग आपले जे जुने जाणते शेतकरी होते ते म्हणायचे अरे अजून पाऊस पडायला लागला, मृग नक्षत्र आला, मिरगाच्या पेरण्या होत्या, तुझं रानही तयार नाही आणि ते निवांत आहे। बरं, उत्पन्नाच्या बाबतीत जर विचार करायला ठरलं, मागच्या वर्षी एका एकरला 52 क्विंटल मक्का त्यांनी या ठिकाणी काढलेली आहे। आणि आपलं अद्रकीचं उत्पन्न किती एकरी? अद्रकीचं 4 महिन्यामध्ये 105 क्विंटल एकरी 105 क्विंटल अद्रक सुद्धा त्यांनी काढलेली आहे। आणि एकंदरीत हा सविस्तर व्हिडिओ आपण घेऊ आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे तणाला घाबरतो ते तणाला न घाबरणारा शेतकरी आज आपल्या बरोबर आहे, त्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि जर मजूर खर्च कमी करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहायला पाहिजे। तणनाशकाची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पाहायला पाहिजे। आणि जर आपण पाहत असाल तर आता सध्या जे मक्काचं क्षेत्र आहे, या मक्काचं क्षेत्र तुम्हाला दिसतंय आणि या मक्काच्या खोडामध्ये हे या वर्षीचं खोड आहे, हे मागच्या वर्षीचं यातलं दाखवता येईल? मागच्या वर्षी सुद्धा याच्यामध्ये खोड आहे, मागच्या वर्षीचं हा। तर 2 वर्षाचे खोड त्यांनी मला या ठिकाणी दाखवले, तर 3ऱ्या वर्षाचं खोड मरून गेलेलं आहे। बरं, मक्काच्यावर मक्काच घेता ना तुम्ही? नाही, फेरपालट घेता, पण ह्या वर्षी मक्काच राहील। हा, आता ह्या वर्षी मक्काच राहील। तर याची एकंदरीत सर्व माहिती आपण घेणार आहोत। आजूबाजू शेतकरी सुद्धा आलेले आहेत, भावकीचं का? हो, बर, भावकी सुद्धा आलेली, त्यांना आपण विचारू। तर शेतकरी मित्रांनो, राम राम, माझं नाव दीपक आसाराम बुनगे, आपण पाहत आहात आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल। आपण या यूट्यूब चॅनलला नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। तर भाऊ या, भाऊची ओळख करून घेऊ। भाऊ राम राम, आपला एकदा परिचय द्या। मी रावसाहेब मोरे, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि बाभुळगावचा शेतकरी आहे। मी ह्या शेताला 2019ला बेड बनवले होते, त्यानंतर आजपर्यंत याच्यामध्ये कुठलीही मेहनत मी केलेली नाही, फक्त तणनाशक फवारतो आणि तणनाशकावर पिकं घेतो आणि पिकाची फेरपालट घेतो आणि घेतलेले पिकाचे जे मूळ आहे खोड, हे खोड मात्र जमिनीलाच ठेवतो आणि ते खोड कुजवून त्याचा सेंद्रिय कर्ब जमिनीला मिळतो, त्याच्यामुळे मी हे जमिनीला ठेवतो। आणि उत्पन्नाच्या बाबतीत म्हटलं तर उत्पन्न माझं 52 क्विंटल 60 किलो यावेळेस आलेली आहे। 52 क्विंटल 60 किलो आणि याच्या पहिले 52च आली होती, अशीच 10-20 कमी जादा, पण 50च्या खाली कधीच नाही आलो। 50च्या खाली आले नाही? 50च्या खाली आलो नाही। हे 2 एकरचा प्लॉट हा तिथपर्यंत दिसतो, हा 2 एकरचा प्लॉट आहे, याच्यामध्ये 105 क्विंटल मक्का निघाली। यांच्या मक्काचे फोटो सुद्धा मी टाकतो बघायला, तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे मक्का यांची आहे। आणि ही मक्का मी टोकन यंत्रण टोकनी करतो, हा बेड असाच आहे। आता हे बघा, हे टोकन यंत्रण टोकनी केलेली आहे, हे अंतर तुम्हाला राईट 1 फूट आहे, किती फूट आहे? हे 10 इंच, 9 इंच 10 इंच, हा, हे 10 इंच बसेल आणि इकडचं 1 फूट, म्हणजे साधारण 1 फूट राहतं हे, या दोन्हीतलं अंतर, आणि हे 10 इंच अशा पद्धतीनं आपण पीक घेतो। परत एकदा विचारतो, किती वर्ष झाली आपली नांगड बंद होऊन? ही नांगड बंद होऊन 6 वर्ष झाले, 7वं चालू झालं। नांगड मोगडणं पाळी सगळं बंद टोटल, काही खुरपणी काहीच नाही। बरं, तुम्ही आता शेजारी आहे, गळ्यात माळ बी आपल्या, बरं तुम्ही शेजारी, तुमची नांगड बिंगड होऊन पडली, तर तुमचं मक्काचं उत्पन्न किती आहे, यांच्या मक्काचं उत्पन्न किती आहे? खर्चाच्या मानाने जर पाहिलं तर हे आमच्यापेक्षा थोडे सरस आहे। खर्चाच्या मानाने, उत्पन्नाच्या मानाने? उत्पन्नाच्या मानाने, खर्चाच्या मानाने आम्ही माग आहे। खर्चाच्या मानाने तुम्ही जास्त आहे। बरं, एकरी किती खर्च येतो अंदाज आपल्याला? एकरी किती खर्च येतो? 8-9? आम्हाला याला नांगर पाळी मोगडा ते विचारायचंच काम नाही। आता याच्यात काही आहे का तुम्हाला? थोडंफार आहे, राहतं गवत शेती, पण मग आता याच्यामध्ये ना हे काय करते, याच ठेवत्या आणि याच्यामध्ये काही हल्लं जर काहीतरी आणते ते मशीन बारीक, त्याला कडी बंद करून घेत्या। बरं, मग आता तुम्ही शेजारी होतो, तुम्हाला करावं वाटत नाही की असं? आता मी करणार आहे त्याचं पाहून, त्याला समजायला 9 वर्ष लागले बा? 6 वर्ष लागले। बरं, किडीच्या बाबतीमध्ये त्यांच्या आणि तुमच्या शेतामध्ये कीड सारखीच आहे का? यंदा पुरा फरदाडच शिकला मी आणि यानं चांगल्या भावात शिकला। काय कारण? पुरं किडीनच निवड मिळालं, काय झालं काय नाही। आणि बरं, मलिका होती, ब्रह्मा होती, तुमचं आपलं कीड आलंच नाही, काय कारण? बरं, औषधी जमीन पहिलवान आहे ना, माझा सेंद्रिय कर्ब 1% झालेला आहे। काय गोष्ट करता? 1.8 आहे, म्हणजे 1% 0.8
एवढा सेंद्रिय कर्ब आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्या इकडचा कार्बन नसलेली जमीन म्हणजे वाळवंट आणि कर्ब असलेली जमीन म्हणजे याचा अर्थ सोनं टाकलं की सोनं उगल. अशा यापुढे या तर सोनं टाकलेली जमीन म्हणू आपण या गोष्टीला. आणि 1% म्हणजे आपल्या विद्यापीठाच्या दृष्टीने 1 नंबरची जमीन त्यांनी ही केलेली आहे. त्याचा रिपोर्ट आहे तुमच्याकडे? तुम्हाला तो रिपोर्टच दाखव. मी टाकतो तुम्ही मला फोटो पाठवा, टाकतो. 1% आणि 0.8 म्हणजे एवढा त्याचा आलेला आहे. एवढा आलेला आहे. त्यामुळं रोगराई कमी आली. हो. आणि मी जे समजा थोडंफार खत दिलं ना, हो. खतही मी पेराच्या वेळेस खत देत नाही. नॉर्मल आता एवढ्या याला समजा 2 बॅगी देतो. 2 एकर 2 बॅगी. 2 एकरला 2 बॅगी म्हणजे एकरी फक्त 1 बॅग देतो. जागेवर सडवायचं ते दाखवतं. जागेवर सडवायचं आणि त्याचं खत करायचं त्यांची पद्धत. बरं, तण नियंत्रण कसं करता? म्हणजे समजा तुम्ही आता मक्का लावली तर मक्काच्या पुढे काय करणार? आता मक्का लागवड झाली हो. की मी काय करणार, याला आपलं राऊंड अप ग्लायफोसेट जे म्हणतो ते आपण ग्लायफोसेट याच्यावर फवारून देणार. मक्का केवढं झाल्यावर? नाही, लगेच लागवड झाल्याबरोबर फवार. म्हणजे लागवड करायची आणि तणनाशक मारायचं म्हणजे गवत लगेच मरून जातं. लगेच आता हे उगलेलं तण आहे ना, हे पूर्ण कुजून जाईल. आणि मक्का 40-45 दिवसाची झाली की त्यावेळेस पेंडामेथिलीन हे तणनाशक फवारतो. मग दुकानदाराने कितीही भारी दिलं आणि सांगितलं की बाई त्याच्यापेक्षा भारी आहे. बरं, टिंजर भानगडीत पडत नाही. टिंजरच घेतो ना. टिंजरच घेतो, दुसरं कोणतंच नाही. त्यांनी समजा किती सांगितलं की बाबा हे त्याच्यापेक्षा भारी आहे, आपण त्याला मानत नाही. आपण फक्त टिंजर, आणि याच्यामध्ये टिंजर फवारलेलं आहे म्हणून आतापर्यंत याला तण नाही. 40-45 दिवसाचं पीक असताना फवारलं तर तुम्ही बघू शकता. 5 बाय जोडवळ असंच तुमचं आहे? जोडवळ 5 फुटावरती नळी टाकलेली आहे आणि एक 9-9 इंचावरती 2 रांगीत